नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांवर, विशेषतः या जेनझी आंदोलक तरुणींवरती कंगना राणावतने टिप्पणी केली आणि सोशल मीडियावर एकच वाद पेटला। पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अचानक बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचं नाव कसं काय आलं? सॉरी ऋतिक हा ट्रेंड इंटरनेटवर तुफान का व्हायरल होतोय? ऋतिक रोशनने या संपूर्ण प्रकरणावर काय सडेतोड उत्तर दिलंय आणि त्यावर कंगनाने कसा पलटवार केलाय? यासोबतच 2016 मध्ये घडलेलं कंगना ऋतिकचं ते वादग्रस्त कायदेशीर प्रकरण नक्की काय होतं, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांनी आंदोलक जेनझी तरुणांवर टीका करताना त्यांना गटर जनरेशन संबोधलं। कंगनाच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आणि तिच्या विरोधात मीम्स तसंच जुन्या व्हिडिओजची मालिका सुरू झाली। याच आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी कंगनाच्या टिप्पणीचा कडक शब्दांत समाचार घेतला। सौरभ दास यांनी मिश्किल टिप्पणी करत म्हटलं की त्यांच्या मित्रांच्या मते ते तरुणपणीच्या ऋतिक रोशन सारखे दिसतात आणि बहुधा याच कारणाने कंगना त्यांच्यावर सातत्याने निशाणा साधत असावी। सौरभ दास यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर अचानक सॉरी ऋतिक किंवा वी नीड टू अपोलोजाइज टू ऋतिक रोशन हा ट्रेंड वाऱ्याच्या वेगाने पसरू लागला आणि इंटरनेट युजर्स कंगना व ऋतिक रोशन यांच्यातील जुन्या वादाची पुन्हा एकदा उजळणी करू लागले। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फ्रेडी बर्डी यांनी या ट्रेंड संदर्भात एक पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेता ऋतिक रोशनने थेट कमेंट करत आपली सडेतोड प्रतिक्रिया नोंदवली। अचानक मिळालेल्या या डिजिटल पाठिंब्याने हुरळून न जाता ऋतिकने अत्यंत संयमित भाष्य केलं। ऋतिकने लिहिलं की फक्त तुम्हाला बी व्यक्ती आवडत नाही म्हणून तुम्ही ए व्यक्तीची बाजू घेणं हा आपल्या समाजातील मोठ्या वैचारिक समस्येचा एक भाग आहे। मला त्या दिवसाची प्रतीक्षा आहे जेव्हा योग्य संदर्भ आणि तथ्यांच्या आधारे या विषयावर चर्चा होईल, तेच खरं आणि योग्य ठरेल। ऋतिकच्या या स्पष्ट भूमिकेमुळे ट्रेंडला नवं वळण मिळालं, कारण त्याने केवळ सोशल मीडिया ट्रेंडच्या आधारे न्यायनिवाडा करणाऱ्या मानसिकतेवर बोट ठेवलं होतं। ऋतिक रोशनच्या कमेंट नंतर कंगना राणावतने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्याच्यावर जोरदार पलटवार केला। कंगनाने ऋतिक आणि त्याची पार्टनर सबा आझाद यांचा उल्लेख करत लिहिलं की प्रिय ऋतिक, तुला तुझी योग्य जोडीदार मिळाली आहे याचा मला आनंद आहे। तू आणि सबा एकत्र खूप छान दिसता आणि तुम्ही एका कमिटेड नात्यामध्ये आहात। अशा परिस्थितीत एका महिलेची अशा प्रकारे खिल्ली उडवणं तुला शोभत नाही। तुझ्या नावाचा वापर करून मला ट्रोल करणाऱ्यांचा तू निषेध करायला हवा होतास। आगीत तेल ओतणं थांबव आणि तुझ्या पार्टनरला लाज वाटेल असं वागू नकोस। यासोबतच कंगनाने ऋतिकच्या प्रतिक्रियेबाबतच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत या वादात पुन्हा एकदा तेल ओतलं। या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं 2016 मधील कंगना आणि ऋतिक यांच्यातील कायदेशीर लढाईत दडलेली आहेत। एकत्र चित्रपटात काम केल्यानंतर कंगनाने ऋतिकवर तिचा पाठलाग केल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा आणि मानहानीचा आरोप केला होता। त्यांनी एकमेकांवर कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या। तपास यंत्रणांच्या चौकशी दरम्यान ऋतिक रोशनने आपले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, लॅपटॉप आणि पासपोर्ट तपासणीसाठी पोलिसांकडे जमा केले होते। दुसरीकडे कंगना राणावतने तिचे डिव्हाइसेस पाण्यात पडल्यामुळे खराब झाल्याचे सांगत ते जमा करण्यास असमर्थता दर्शवली होती। अखेर 2021 मध्ये पुराव्या अभावी तपास यंत्रणांनी या प्रकरणात नील रिपोर्ट सादर करून फाईल बंद केली होती। आता वर्षांनंतर केवळ एका राजकीय सामाजिक प्रतिक्रियेवरून हा वाद पुन्हा एकदा सोशल मीडियावर पेटलेला आहे।